अदानी ग्रीन्स या समूह कंपनीनं सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले। चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा होऊन वर्षानुवर्षीपेक्षा दुप्पट होऊन 583 कोटी इतका झालाय। गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये हा नफा 276 कोटी होता, तर यामुळे कंपनीचा नफा यंदा तब्बल 111% वाढल्याचं दिसतंय। तथापि या तिमाहीमध्ये एकूण महसूल वर्षानुवर्ष 4% घटून 3249 कोटी इतका झालेला आहे। वीज पुरवठ्यातून मिळणारा महसूल हा 20% वाढून 2776 कोटी झालेला आहे। तर या क्षेत्रातील एबिटडा हा 19% वाढून 2543 कोटी झालाय। अदानी कंपनीच्या ऊर्जा विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। या तिमाहीत ऊर्जा विक्रीत वार्षिक आधारावर 39% वाढ झालेली आहे, जी प्रामुख्याने नवीन क्षमता वाढ आणि सुधारित ऑपरेशनल कामगिरीमुळे झालेली आहे। अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे सीईओ आशिष खन्ना म्हणाले की आम्ही सतत नाविन्यपूर्ण अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानाचा अवलंब करतो आहोत आणि डिजिटलायझेशनद्वारे आमचे ऑपरेशन्स, प्रकल्प अंमलबजावणी आणि सुरक्षा मानकं अधिक मजबूत करत आहोत। या प्रभावी वाढीसह कंपनीने केवळ उत्पादन क्षमता वाढवलेली नाही, तर भारताच्या हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये आपलं नेतृत्व स्थान देखील मजबूत केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।